जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंथ अनंत या राघवाचा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नारदीय भक्तिसूत्रातलं 5वं सूत्र आपण पाहतो। मागच्या प्रवचनाच्या शेवटी यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यास समे प्रिया, इथेपर्यंत आपण आलो होतो। 12व्या अध्यायात भगवान अर्जुनाला सांगतात की एखाद्या वस्तू मिळाल्याचा आनंदही नाही, अतीव आनंद नाही, किंवा ती वस्तू आपल्याकडून गेली म्हणून अतीव दुःखही नाही। कुठल्याही व्यक्तीविषयी कोणत्याही प्रकारचा द्वेष नाही, मत्सर उत्पन्न होत नाही। एखाद्याचं चांगलं झाल्याचाही आनंद नाही आणि त्याचं वाईट झाल्याचाही दुःख नाही। अशी उदासीनता किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही की हे मला मिळालंच पाहिजे अशी इच्छाही नाही, कामनाही नाही। एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जे शुभ किंवा अशुभ घडतं त्यावेळेला सुद्धा तो उदासीन राहतो। असा माझा भक्त मला सर्व प्रिय आहे, असं भगवान म्हणतात। आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टींचा आनंद मिळतो। मी बऱ्याच वेळेला असं बोलताना बोलून गेलेलो आहे की ज्या गोष्टीच्या असण्यामध्ये आनंद असतो त्या गोष्टींच्या नसण्यामध्ये 100% हे दुःख असतं। एखादी गोष्ट जर आपल्याला आनंद देऊन जात असेल तर तो काळ संपल्यानंतर त्या गोष्टीचं किंवा त्या वस्तूंचं लयाला जाण्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुःख निर्माण होतं। आपण बऱ्याच वेळेला म्हणतो एखादे पाहुणे आले की आपल्याला आनंद होतो, त्यांच्याबरोबर आपण भरपूर वेळ आनंदात प्रसन्नतेत घालवतो, पण ते निघाले की डोळ्यात अश्रू निर्माण होतात। परत कधी येणार या चर्चा होतात। या सामान्यतः चर्चा असतात प्रत्येक घरात। प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतोच की आपल्या आवडतं, शक्यतो स्त्रियांच्या आयुष्यात येतो, कारण का ज्यावेळेला त्यांची मुलगी माहेरी येते सासरी, त्यावेळेला आपली मुलगी आल्यावर काय करू काय नको असं होत असतं। पण ती मुलगी माहेरी सासरी जाताना माहेरून निघाली की ती मुलगी जरीही मोठी असली कितीही तरी आईच्या डोळ्यात हे दुःख येतच, परत आपल्याला सोडून निघाली। कितीही आईच्या मनाने की आईच्या मनाची तयारी झाली असेल की मुलगी ही आपली नाही, हे सासरीच जाणार आहे, ते तिचं घर आहे, हे तिचं घर पहिल्यांदा होतं, हा कितीही स्वतःच्या मनाची तयारी असली तर आईला हे दुःख होतच। लक्षात घ्या की ह्या ज्या अपेक्षा आहेत ह्या प्रपंचातल्या अपेक्षाच हे दुःखाचं सर्व मूळ कारण आहे। परमेश्वर प्राप्ती ही अशी प्राप्ती आहे की एकदा प्राप्त झाल्यानंतर परत त्याचा वियोग हा शक्यच नाही।
मग तरी आपण म्हणू की मग संतांनी विरहिणी कशा लिहिलेल्या आहेत? संतांच्या विरहिणी किंवा संतांच्या विरहिणी ज्या आहेत ते समर्थांचे गौरवाष्टक आहेत, माऊलींच्या विरहिणी आहेत. ही कशासाठी आहे? तो अर्थभाव आहे की तू एक निमिषभर जरी माझ्या डोळ्यासमोरून नाही झालास, एक निमिषभर जरी मला तुमचं विस्मरण झालं, तरी तो निमिष काळ सुद्धा तुमचं विस्मरणात मला दुःख होतं. त्या दुःखातून ह्या निर्माण झालेल्या विरहिणी आहे. समर्थांच्या मनातली आर्तता जी आहे ती करुणाष्टकातून दिसलेली आहे की रामा तू ये, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, हे समर्थांनी शोकाने म्हणलेलं नाहीये. म्हणजे ज्या दृष्टीने आपण आता ह्या श्लोकाचा विचार करतोय त्या पद्धतीच्या शोकाने, न शोचती ह्या दृष्टीने म्हणलेलं नाहीये. तू ह्या जगाच्या उद्धारासाठी ये या दृष्टीने ते म्हणलेलं आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असं म्हणलं जातं त्या दृष्टीने हे म्हणलेलं आहे. माऊलींचं पसायदान सुद्धा त्या दृष्टीनेच आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला ही चौघ भावंड पैठणला गेली होती शुद्धीपत्र मिळवण्यासाठी, खरंच या चौघांना शुद्धीपत्राची गरज होती का हो? आपण फक्त म्हणतो की शुद्धीपत्र मिळवलं माऊलीने, भगवंतालाही त्या शुद्धीपत्राची गरज नव्हती आणि त्या चारी भावंडांनाही शुद्धीपत्राची गरज नव्हती. म्हणजे शुद्धीपत्राची गरज कोणाला नव्हती? लक्षात घ्या, ती आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्यासाठीचे शुद्धीपत्र आवश्यक होतं. कारण का त्यांचं संतत्व किंवा भगवंतांचा अंश असणारे आहे की नाही ही शंका आपल्या मनात उत्पन्न झाली होती. त्यांच्या किंवा त्यांच्या भगवंताच्या मनात कुठलीही शंका नव्हती. मग ती आपल्याच शंकेचं निरसन करून घेण्यासाठी त्या भगवंतांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवण्याचा प्रसंग निर्माण केला. कोणी आपल्यासारखा एखादा शंकेखोर तिथं असेल ज्याच्या मनात शंका उत्पन्न, त्यांनी सांगितलं असेल जर सर्व घटीराम देहादेही एक आहे तर मग तुझंही ज्ञान आहे, या रेड्याचंही ज्ञान आहे, त्याच्यातून तू वेद वळून घे ना, तुम्ही दोघं जर एकच आहे तर. माऊलीने एके ठिकाणी म्हटलेलं आहे ज्ञानदेह म्हणे तोही माझा आत्मा. त्यात जो रेडा आहे तो रेडा नसून त्यात सुद्धा माझाच अंश आहे. ते आणि मी हे वेगळे नाहीत. ही अहम ब्रह्मास्मीची जी भावना आहे ती तिथं माऊलीने प्रकट केलेली आहे. आणि ह्यासाठी तो प्रसंग निर्माण झाला. लक्षात घ्या, माऊलीला त्या शुद्धीपत्राची कधीच वांछना नव्हती, न वांछती. जे भगवंत चरणी लीन झालेले आहेत त्यांच्या दृष्टीने या बाह्य सोपस्कारांना काहीही महत्व राहत नाही. बाह्यांगाची शुचिर्भूतता ही त्यांच्यासाठी कधीच एक महत्वाचा विषय ठरत नाही. कारण का विषय तो नसतोच, कारण का ते विषयाच्या पार गेलेले असते. पण ह्या शंका तेवढ्या आपल्याला नेहमी हे करतात. अगदी रामायणापासून, रामायणातला तो रजक धोबीपासून ते अलीकडं गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात सुद्धा काही शंका घेणारे माणसांचे आपल्याला दाखले दिसतात. हे दाखले शेवटी काय आहेत हे जगाला कळायला पाहिजे की ते कोण आहेत, यासाठी हे दृष्टांत आहे. न वांछती मासा न वांछितेचं वर्णन करताना कबीरदास एका ठिकाणी म्हणतात एक दिन खाए दूध मलिदा एक दिन शक्कर पुरी. एक दिन खाए दूध मलिदा एक दिन शक्कर पुरी, एक दिन ऐसी आन पड़े तो नहीं पिसने को ज्वारी. एक दिन हाथी एक दिन हौदा एक दिन चलते घोड़ा. एक दिन हाथी एक दिन हौदा एक दिन चलते घोड़ा, एक दिन ऐसी आन पड़े तो नहीं पाऊमा जोड़ा. एक
एखाद्या दिवशी पंचपक्वान्न मिळालं आणि त्या दिवशी संध्याकाळी काहीही अन्नाचा तुकडा सुद्धा किंवा कण सुद्धा आपल्या घशात खाली उतरला नाही, तर घशाखाली गेला नाही, या दोन्ही अवस्थेत जो तीच उदासीनता त्याच्या मनात असते, तेच औदासीन्य. मी नकारात्मक दृष्टीने म्हणत नाहीये, मी परमार्थिक सकारात्मक दृष्टीने म्हणतो औदासीन्य. नाहीतर काहीच खायला मिळालं नाही म्हणून माझा आज उपवास आहे, त्याला उपवास नाही, त्याला उपास मार म्हणतात. त्या उपासमारीच्या वैफल्यातून येणारं औदासीन्य मला म्हणायचं नाहीये किंवा मला सांगायचंही नाहीये. मला भगवंताच्या चरणाशी लीन झाल्यानंतर किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण झाल्यानंतर जे मनाला एक औदासीन्य येतं, त्या औदासीन्याबद्दल आपण बोलतो आहोत. एक दिन खाय दूध अमूल्य तर एक दिन शक्करपुरी, पंचपक्वान्न असू दे नाही तर काही असू दे किंवा काहीही नसू दे. मी मागच्या वेळेला बऱ्याच वेळेला हा उदाहरण दिलेलं आहे. तुकाराम महाराज ज्याला डोंगरावर बसायचे, तहान भूक सगळे हरपून बसायचे. त्याला कोणी विचारलं तर अहो भूक लागली नाही का तुम्हाला इथे? भूक म्हणजे काय असते, तहान म्हणजे काय असते? सगळ्यात महत्वाचा विषय असे की भगवंताच्या भक्तीचं आणि भगवंताच्या नामाचं अमृत सेवन करत असताना पंचमहाभूतात्मक अन्नाचा कधी विसर होतो हे कळतही नाही. आणि पंचमहाभूतिक अन्न हे त्या भगवंत नामाच्या अमृत इतकं श्रेष्ठही नाहीये. हा, भगवंताची भक्ती करायला हवी तर देह हा व्यवस्थित हवा, आणि तो देह व्यवस्थित ठेवण्यासाठी त्या देहाची जी पंचमहाभूतात्मक अन्नाची गरज आहे ती पूर्ण करणं हे कर्तव्य आहे. हे वेदांतात सांगितलेलं असलं तरीही संपूर्ण ते अन्न म्हणजेच देहाचं अन्न आहे असं नाहीये. ज्या भगवंताने हा देह निर्माण केलाय, ज्या भगवंताच्या एका अंशामुळं हे पंचमहाभूत एकमेकांशी संलग्न राहून या देहात वास करतात, त्या आत्म्यालाही काहीतरी हवं असणारच आहे ना. तो कधी आपल्याला सांगत नाही, न वांछती. लक्षात घ्या, हे जे सगळं आहे, न वांछती न शोचती, हे सगळे जे नियम आहेत हे आत्म्याला लागून आहेत. या श्लोकातले जे काही न वांछती न शोचती न द्वेष्टी, हे सगळे आत्म्याची विशेषणही आहेत. लक्षात घ्या, एखादं आपण अन्न खातो, आपण तृप्त होतो, आपण तृप्त होतो, अन्न आत्मतृप्त होत असतो. एखाद दिवशी ज्या दिवशी मिळालं नाही म्हणून काय आत्मा अतृप्त राहिला असं आपल्याला कोणी म्हणतो? किंवा भरपूर पंचपक्वान्न आवडती मिळाली म्हणून आत्म्याने सांगितलेलं आहे आज वा वा छान छान, आज पंचपक्वान्न मिळाली, आज मी तृप्त झालो. काल काहीच मिळालं नाही, मी प्रचंड त्रासात दिवस गेला, असं कधी आत्मा आपल्याला सांगतो? कधीच नाही. कारण का तो ह्या सर्व प्रपंचातील गोष्टींच्याहून पलीकडे गेलेला, आणि तो पलीकडचा असो की ज्याची जाणीव आपल्याला कधीच नसते. स्वतःची जाणीव करून घ्या असं जे संत सांगतात, स्वस्वरूपाची ओळख आहे ते संत सांगतात, हे तेवढ्या आणि तेवढ्या एका कामाच्या कार्यासाठी सांगतात की तुम्ही कितीही काही केलं तर त्या आत्म्याला त्याचा काहीही फरक पडत नाही. तो बद्धही आहे आणि मुक्तही आहे. तो बद्ध आहे, तो पंचमहाभूतात्मक देहामध्ये बद्ध आहे.
तो ह्या मनात उत्पन्न होणारे संकल्प विकल्पांशी कधीच बद्ध होत नसतो. तो त्यापासून मुक्तच आहे. कारण का तो परब्रह्म तत्वाशी, या आपण ज्याला युनिव्हर्सल सुप्रीम सोल म्हणतो, त्या सुप्रीम सोलशी तो कनेक्ट आहे. त्यामुळे तो पंचमहाभूतात्मक देहामध्ये बद्ध असला तरी या पंचमहाभूतात्मक देहातून तो मुक्तच आहे. जसं पाण्यामध्ये कमलदल असतं, ते पाण्यामध्ये असतं पण पाण्यापेक्षा विलग असतं. पाणी त्याच्यावर जरी असलं तर ते दवबिंदू प्रमाणे एखाद्या वेळेस आपल्याला भासू शकतं, पण ते कमलदला वर जरी असलं तर कमलदलाशी संलग्न नसतं, त्याच्या आतमध्ये नसतं. या पद्धतीने आत्मा हा मुक्तच आहे. आणि त्या दृष्टीने आपण हा पंचमहाभूतात्मक देह मुक्त करण्यासाठी त्या अंतःकरणात मध्ये जे विचार आहेत ते त्या मुक्ततेला अनुसरून करायसाठी ते मुक्त करायला पाहिजे. आणि त्यातला एक विचार म्हणजे न वांछती असा आहे. एक दिन हाथी एक दिन हौदा एक दिन चलते घोडा. काही वेळेला हत्तीवरनं आपली मिरवणूक निघेल, काही वेळ आपल्याकडे घोडा असेल, पण काही वेळ आपल्या पायामध्ये जोडे सुद्धा नसतील, पण ती अवस्था सुद्धा आनंददायी अवस्थाच असायला हवी. आणि ती आनंददायी अवस्था ज्यांची असते असे भक्त, कारण का असे भक्त म्हणण्याचं कारण सुद्धा अशी अवस्था ज्यांची होते ती फक्त भक्तच असू शकतात, बाकी कोणी असू शकत नाही. एखादा सिद्ध जरी असेल तर सिद्ध हा देखील एक भक्तच असतो आधी, आणि मगच तो सिद्ध होत असतो. ज्या 4 अवस्था आहेत, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, या अवस्थेतून तो गेल्यानंतरच तो सिद्ध होत असतो किंवा संतत्वाला गेलेला असतो. त्यामुळं एखादा संत किंवा एखादा सिद्ध हे आधी भक्तच असतात. म्हणून भगवंत असे म्हणतात की असे भक्त मला जास्त प्रिय आहेत. कसे की यत प्राप्य, की जे माझी भक्ती करतात, ज्यांनी मला संपूर्ण सर्वस्व अर्पण केलेलं आहे, पण तरीही आपल्या जीवनात ते ध्येयाप्रती प्रयत्नशील आहेत, जे निष्क्रिय नाहीयेत, पण जी कर्म करतात ती निर्हेतुक आणि निष्काम करतात. न वांछती किंचिदपि, की जे किंचित सुद्धा कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता जे कर्म करतात, असे भक्त मला प्रिय आहेत, असं भगवंत म्हणतात. भगवंताला आणखीन कुठले विशेषण किंवा आचरण करणारे भक्त प्रिय आहेत त्याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनात करू. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.